आमची कन्या शीतल तेली उगले, तिला मी विनंती करते की तिने यावं. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय श्रीनिवास पाटील सर, शिप्रमंडळीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर पदाधिकारी, श्री अविनाश मोहरील सर, आपटे मॅडम, माझे इतर सर्व शिक्षक, महाविद्यालयाचे शिक्षक, गुरुजन, इतर सहकारी अधिकारी आणि आपण सर्व मित्रमैत्रिणी, नमस्कार. मी शीतल तेली उगले, 2009 बॅचची IAS ऑफिसर आहे. सध्या पोस्टेड आहे कमिशनर स्पोर्ट्स अँड यूथ सर्व्हिसेस, गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. तर माझं हेडक्वार्टर बालेवाडीमध्ये आहे, पुण्यात. आणि जेव्हा मॅडमनी 2 महिन्यांपूर्वीपासून हे कल्पना सांगितली की असा एक मेळावा आपण आयोजित करतो आहोत आणि त्याच्यासाठी यायचं आहे, मग खूप उत्सुकता होती. ॲक्च्युली माझ्या पोस्टिंगच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यात 1-2 वेळा माझं येणं झालं कॉलेजमध्ये. एकदा ऑलिम्पिक डेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले, दुसरा एक माझी विद्यार्थ्यांचा मेळावा जो झाला होता त्याच्यासाठीही मला यायची संधी इथे मिळाली. आणि आज पुन्हा एकदा जेव्हा इथे माझी विद्यार्थी म्हणून या मेळाव्यासाठी येते, तेव्हा गेटमधून आत येताना जे म्हणतो ना आपण, सगळ्या आठवणी, म्हणजे त्या पूर्ण रस्त्यांवरती असतील, प्रत्येक इमारतीच्या असतील, आणि आमच्यासारखे विद्यार्थी जे SP च्या हॉस्टेललाही राहिले त्यांचा तर स्टे आणखी स्पेशल झाला. आणि आमच्याकडे नॉर्मल विद्यार्थ्यांपेक्षा खूप जास्त मोठा आठवणींचा खजिना आहे. आणि त्यातली प्रत्येक गोष्ट म्हणजे ज्याने आम्ही घडत गेलो, म्हणजे तसं बघायचं तर माझं 12वीपर्यंतचं शिक्षण अहिल्यानगरला झालं. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, इथे माझं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं. आणि कला शाखेमध्ये माझा पुणे बोर्डात 9वा क्रमांक आला होता. मग मला माहीत नव्हतं की म्हणजे माझं नेक्स्ट जे काय एज्युकेशन आहे ते कुठे करणार आहे मी. आणि एक दिवशी बाबांनी सांगितलं, बाबा प्राध्यापक होते कॉलेजमध्ये, म्हणजे याच शिक्षकी पेशातले असल्या कारणानं आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर ते कॉलेज येत असल्या कारणानं त्यांचं अनेकदा पुण्यामध्ये येणं व्हायचं. तर बाबांच्या दृष्टीनं 20 वर्षांपूर्वी किंवा म्हणूया 2001मध्ये त्यांच्या मुलीला जर पुण्यात कुठल्या कॉलेजमध्ये शिकायला ठेवायचं असेल तर सर्वाधिक सुसंस्कृत, सुयोग्य असं कॉलेज कुठलं आहे तर ते SP कॉलेज. आणि माझं इथे ॲडमिशन झालं. प्रत्येक म्हणजे 3 वर्ष होतो. माझं स्पेशलायझेशन पॉलिटिकल सायन्समध्ये झालं. आपटे मॅडम सारखे गुरुजन आमचे होते, म्हणून मला आनंद आहे की फायनलला म्हणजे TY जे BA पॉलिटिकल सायन्स झाले त्याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटी माझे आय वॉज द टॉप रँकर, म्हणजे पॉलिटिकल सायन्सचे सर्वाधिक मार्क्स युनिव्हर्सिटीमध्ये मला मिळाले होते. आणि त्याच शिदोरीवरती आम्ही मग पुढे मी जे पुण्यामध्येच सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली. मी दिल्लीला धौलपूर हाऊसमध्ये फक्त 3 वेळा गेले, म्हणजे दिल्लीला 3 वेळा, 3ही वेळा इंटरव्ह्यूजसाठी गेले UPSCच्या. 3ही वेळा सिलेक्शन झालं. 2 वेळा मला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स मिळाली. आणि मग 2009च्या बॅचमध्ये IASसाठी माझं सिलेक्शन झालं. योगायोगानं होम कार्डर मिळालं. आय वॉज टॉपर ऑफ माय स्टेट, तर होम कार्डर पण मिळालं. आणि महाराष्ट्रभर पोस्टिंग करत मग ते रायगड, जळगाव, पुणे, नागपूर आणि सोलापूर म्युन्सिपल कमिशनर होते मी. अशी सगळे जिल्हे करत आता फायनली पुण्यामध्ये पोस्टिंग झाली. अजून खूप मोठा पुढचा प्रवास आहे, परंतु मला आवर्जून माझ्या महाविद्यालयाचं ऋण व्यक्त करावंसं वाटतं की आमची जी काही पायाभरणी झाली ती आमची इथेच झाली. एकतर इतकं प्रतिष्ठित, मानाचं, सुसंस्कृत आणि मोठा ऐतिहासिक वारसा असलेलं आमचं महाविद्यालय होतं. उत्तम शिक्षक, गुरुजन वर्ग, म्हणजे हॉस्टेल तर होतं, पेंडसे सर होते आमचे रेक्टर हॉस्टेलचे, आणि नंतर प्राचार्य पण झाले सर इथे. वादसभेच्या माध्यमातून खूप वादविवाद स्पर्धा केल्या. बेलसरे मॅडम होत्या. आपटे मॅडमशी तर तेव्हापासूनचा संपर्क अजूनही आहे. आणि
मॅडमचं माहेर सोलापूर आहे हे मला आता रिसेंटली कळालं वेन आय वॉज पोस्टेड ॲज म्युन्सिपल कमिशनर सोलापूर. आणि मला खूप आनंद झाला की अरे माझे जे सर्वात आवडते शिक्षक आहेत त्यांचं इथे आहे. त्यानिमित्तानं मॅडम पण मला भेटायला आलेल्या सोलापूरला. आणि इतर खूप साऱ्या आठवणी आहेत म्हणजे इथले लायब्ररी असतील किंवा वेगवेगळ्या SP कॉलेज हे म्हणजे जी तुम्ही सगळी मुलं इथं शिकत आहात, मुलं मुली, वादसभा आहे, पुरुषोत्तम करंडकामधलं जे काय परफॉर्मन्स आहे, कलामंडळ आहे आणि क्रीडा स्पर्धा आहेत. प्रत्येक गोष्टीमधलं म्हणजे आम्ही मॉक पार्लमेंट केलेली मॅडमच्या पुढाकारामधून मॉक पार्लमेंटचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आणि मी सभापती बनले होते त्याच्यामध्ये लोकसभेची. आणि अशा खूप साऱ्या आठवणी आहेत जे प्रत्येक आपण म्हणतो ना की एखादी सुबक मूर्ती बनवायची असेल तर त्याला जसं एक आकार देत देत जावं लागतं. तर लिटरली आमचे जे गुरुजन आहेत, आमचे शिक्षक आहेत, आजूबाजूची मंडळी त्यांच्या कृतीतून त्यांच्या सपोर्टमधून आम्हाला घडवत गेले. आणि याच पायाच्या आधारावरती आम्ही पुढे जी काय आम्हाला भरारी घेता आली, झेप घेता आली तर ती घेतो आहोत. याच दिलेल्या सद्गुणांच्या किंवा संस्कारांच्या शिदोरीवरती आमच्या हातून आणि आय एम शुअर म्हणजे या महाविद्यालयातून बाहेर पडलेले सगळेच विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये या समाजाचं जे काही ऋण आहे ते फेडायचा प्रयत्न करतायत. आम्ही आमच्या वाट्याला जो रोल आला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिव्हिल सर्व्हिसेसचा त्याच्या माध्यमातून करतो आहोत. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या म्हणजे जो अभिमानाचा ठेवा आहे तर तो हे महाविद्यालय आज आहे, पुढेही कायम राहील. आणि वी आर व्हेरी प्राऊड स्टुडंट्स ऑफ आवर अल्मा मॅटर, आवर कॉलेज. तर आज या निमित्तानं मी आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि 100रीच होत असलेली आपली इमारत किंवा महाविद्यालय याच्यामधून जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी बाहेर पडत आहेत त्यांच्या हातून या समाजाची, राज्याची, देशाची अशीच अखंड सेवा होत राहावी. आणि तुमच्या चांगल्या कामांनं अनेकांची, आजूबाजूच्या सगळ्या लोकांची आयुष्य उजळून निघावीत अशी सदिच्छा व्यक्त करते. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हा सर्वांना आपण बोलवलं म्हणून आपटे मॅडम, सर्व आयोजक, शिप्रमंडळी, मोहरील सर आणि सर्व माझ्या गुरुजनांचेही आभार मनापासून व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.